कोण अध्यक्ष कोण एमडी यापेक्षा आहे यांना अधिकार हे सरकार देत आणि सरकारलाच कामं होऊ द्यायचे नाहीये. फक्त सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा अशी एक एकूण भूमिका सरकारची. हे डावपेच आपण ओळखले पाहिजे. अध्यक्षांनी महामंडळाच्या आणि चेअरमनने सुद्धा एक बदनाम करायचे. पण वाटोळं कोणच होतंय भरडतोय कोणतं मराठा समाज हे लक्षात ठेवा. मराठ्यांचे पोरं त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, हे कर्जबाजारी व्हायला लागले. याला मूळ कारण सरकार आहे. म्हणून सारथीपासून तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत आणि तिथपासून ते हैदराबादचा JR निघालाय ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक. पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाहीत. त्याबद्दल आता पोरं जूनमध्ये ऍडमिशन आहे पोरांचे मराठ्यांचे, मग त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, व्हॅलिडिटी द्यायच्यात, हे सरकार जाणून बुजून देत नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहे.